आता समजा आपण बिझनेस स्टार्टअप केला आहे आणि त्याच्यामध्ये काय मेन बॉस काय करतो मग की काम सांगून मॅनेजरला रिकामा होतो हां, आणि नंतर मॅनेजर पण काय करतो अख्खा स्टाफला काम सांगून तो पण रिकामा होतो. म्हणजे फक्त बॉस काय करणार, काम सांगणार, मॅनेजर ते स्टाफकडून करून घेणार. आणि मग याच्यामध्ये जास्त मेहनत कुणाची आहे, बॉसची आहे का मॅनेजरची आहे का स्टाफची आहे? तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त मेहनत ही स्टाफची असणार आहे. आणि समजा 8 लाखाचं जर झालं असेल महिन्याला प्रॉफिट, त्यातलं जर समजा 3 लाख रुपये मॅनेजरकडे दिले आणि सांगितलं स्टाफचा पगार तुझा पगार सगळं याच्यात मॅनेजमेंट करतो, त्याने समजा तर केलं आणि 5 लाख रुपये कुणाला राहिले, 5 लाख रुपये कुणाला राहिले, बॉसला. बॉसने मेहनत केली का? नाही. मेहनत कुणी केली? स्टाफनी. म्हणजे जे इतकं काम करतात म्हणजे इतकं काम करतात की ते बॉस कधी करूच शकत नाही. एवढं काम करूनसुद्धा समजा गाडवावणी एवढं काम करूनसुद्धा जर त्याला 15,000 जर पेमेंट भेटत असेल त्याचा काय उपयोग आहे? म्हणून कुणाच्याही हाताखाली मजदूर न होता, स्टाफ न होता बॉस बनवायचं शिका. कारण ही जर सिस्टीम तुम्हाला कळली ना, तुम्ही मजदूर कधीच होणार नाहीत. अहो मजदूरसुद्धा एवढं जे बिगारी काम करतात ते पण सकाळून कामच करतात ना, पण त्यांना ती सिस्टीमची जाण नसते की कोणत्या सिस्टीममध्ये जाऊन आपण हे काम करायचे. परंतु शिकलेल्या माणसाला तर असते ना. म्हणून कुणाच्याही हाताखाली काम न करता बॉस व्हायचं बघा. आणि 3 लाखामध्ये मॅनेजर आणि स्टाफचा पगार घेण्यापेक्षा बॉस होऊन 5 लाख महिन्याला कसे कमवता येतील हे नक्कीच विचार करा. म्हणून यासाठी मग बिझनेस स्टार्टअप केला पाहिजे ना. म्हणून चला आता बिझनेस स्टार्टअप करा. आणि कुणला बरोबर वाटत असेल त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये राईट म्हणून सांगा.